54 वर्षाची निर्मला आपल्या 61 वर्षाच्या नवऱ्यासोबत राहत होती। तिचा नवरा व्यंकट माजी सैनिक होता। त्याने अनेक वर्ष सैन्यामध्ये सर्व्हिस केली आणि रिटायर्ड झाल्यानंतर त्याने बायकोसोबत आयुष्य जगायचं ठरवलं। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती। दोघेही शिकलेले होते, मोठे झाले आणि लग्नही झाले आणि ते वेगवेगळ्या शहरामध्ये राहायला गेली। त्यामुळे आई वडील आपल्या शिल्लक उपलब्ध पैशावर समाधानाने आयुष्य जगत होते। निर्मला यांचा मित्रपरिवार मोठा होता। त्यांना मंदिरात जाण्याची खूप आवड होती। 19 जानेवारी 2025 रोजी दुपारी साधारण 2:30 वाजता निर्मलाचा नवरा मित्रांना भेटून घरी आला आणि त्याने निर्मलाला प्रेस करायला दिलेले कपडे आणायला सांगितलं। निर्मला मी येथे जाऊन असे सांगून स्कूटी घेऊन बाहेर पडली। यावर व्यंकट यांनी ठीक आहे ये लवकर असं सांगितलं। दुपारी 2:30 वाजता निर्मला घराबाहेर पडली, पण 4 वाजले तरी ती घरी आली नाही। व्यंकट यांची हळूहळू काळजी वाढू लागली। अजून का आली नाही? त्यांनी तिला फोन लावला, पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता। ठीक आहे, कदाचित इस्त्रीचे कपडे घेऊन नेहमीप्रमाणे मंदिरात गेली असेल असं त्यांना वाटलं। संध्याकाळी 6 वाजता मात्र त्यांना भीती वाटू लागली। 7 वाजता व्यंकटने बाईक काढली आणि निर्मला कुठे गेली याचा शोध घेऊ लागले। त्या वेळेपर्यंत व्यंकट यांनी सगळीकडे फोन करून पाहिले। नातेवाईक, निर्मलाच्या मित्रमैत्रिणी प्रत्येकांचं एकच उत्तर होतं, ती इथे आली नाही। रात्री 8 वाजता शेवटी ते जवळच्या पोलीस स्टेशनला गेले आणि तिथे पोलिसांना सांगितलं, माझी बायको दुपारी बाहेर गेली पण अजूनपर्यंत परत आली नाही। मी सगळीकडे शोधलं पण ती कुठे सापडली नाही। व्यंकट यांनी मिसिंग कंप्लेंट दाखल केली। पोलिसांनी कंप्लेंट लिहून घेतली आणि पोलीस म्हणाले, टेन्शन घेऊ नका, उद्या सकाळपर्यंत त्या नक्की परत येतील। वाट पहा, जर सकाळी परत आल्या नाही तर आम्हाला कळवा, मग आम्ही योग्य ती कारवाई करू असे सांगून पोलिसांनी त्यांना घरी जायला सांगितलं। व्यंकट घरी आले पण त्यांच्या मनात सतत एकच विचार होता, माझी बायको परत येईल का? ती नक्की कुठे गेली असेल? रात्रभर त्यांना झोप लागली नाही। डोक्यात अनेक विचार येत होते, निर्मलाला नक्की काय झालं असेल? 20 जानेवारी सकाळी 6 वाजता व्यंकट अजून झोपले नव्हते। रात्रभर त्यांच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, ती परत येईल का? काही अनर्थ तर झाला नाही ना? सकाळचे 6 वाजले तरी निर्मला परत आली नाही। आता मात्र त्यांना खात्री पटली की खरंच बेपत्ता झाली आहे। व्यंकट यांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला। त्यांच्या एका कॉलवर 1 तासाच्या आत एक इन्स्पेक्टर आणि काही कॉन्स्टेबल त्यांच्या घरी पोहोचले। पोलिसांनी तपास सुरू केला। हा एक खून तर नाही ना? पोलिसांच्या मनात शंका आली, कदाचित नवऱ्याने खून करून खोटं सांगितलं असेल। या शक्यतेने पोलिसांनी गडबड शोध घेतला, पण एकही ठोस पुरावा सापडला नाही। याचा एक अर्थ होता, निर्मला ती बेपत्ता झाली होती। आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम येथील न्यू कॉलनीमध्ये राहणाऱ्या निर्मलाची ही सत्य घटना आहे। निर्मला कुठे गेली? निर्मलाचे पुढे काय झाले? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, क्राईम फाईल्स मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। जाऊयात समोर घटनेकडे। पोलिसांनी लगेच तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज तपासले। घराबाहेरचे आणि मुख्य रस्त्यावरचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येऊ लागले। निर्मलाचा फोन शेवटी कुठे बंद झाला याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू झाला। निर्मला दुपारी 2:30 वाजता घराबाहेर पडली। तिने आपली स्कूटी कॉलेजच्या रस्त्यावर पार्क केली आणि वेगवेगळ्या सीसीटीव्हीच्या मदतीने तिचा मागोवा पोलिसांनी घेतला। पण एक गोष्ट स्पष्ट झाली, ती ना इस्त्रीचे कपडे आणायला गेली होती ना कोणत्या मैत्रिणीच्या घरी। शेवटी ती एका कॉलेजच्या कंपाऊंड जवळ स्कूटी पार्क करून तिथून पायी चालत गेली होती। ती तिथे गुपचूप का गेली आणि चालत कुठे गेली हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला। सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक धक्कादायक गोष्ट स्पष्ट झाली। ती एक विशिष्ट रस्त्यावरून चालत होती। तो एक मध्यमवर्गीय परिसर होता। तिथे अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते। पोलिसांनी मोठी शोध मोहीम राबवली आणि शेवटी निर्मला ती एका घरात शिरताना दिसली। एका विशिष्ट घरात गेली आणि त्यानंतर तिचा फोन बंद झाला। तिचा फोन शेवटचे लोकेशन जो दाखवत होता, आता पोलिसांकडे एक ठोस पुरावा होता। पोलीस घरापर्यंत पोहोचले पण घराचा दरवाजा बाहेरून बंद होता। त्या घरात कोण राहतो हा प्रश्न त्यांच्या समोर होता। पण शेजाऱ्याकडून माहिती घेतल्यानंतर कळलं, त्या घरात सुनील कुमार नावाचा 25 वर्षाचा तरुण राहत होता। निर्मला त्या घरात का गेली? सुनील कुमार नक्की कोण आहे आणि निर्मला त्याच्याकडे का गेली? पोलिसांनी जरी सुरुवातीला काही अंदाज लावला, पण आता पूर्ण सत्य समोर येत होतं। पोलिसांनी मिळालेल्या माहितीनंतर व्यंकट त्यांच्या कुटुंबियांना जबरदस्त धक्का बसला। 54 वर्षे निर्मला आणि 25 वर्षे सुनील यांच्यामध्ये काही संबंध सुरू होते अशी चर्चा सुरू झाली। सुरुवातीला पोलिसांना हे पटत नव्हतं, पण जशी जशी साक्षीदारांची चौकशी झाली तसं तसं सत्य उघड होत गेलं। सुनील कुमार हा एका घरात भाड्याने राहत होता। पोलिसांनी त्याच्या घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली आणि मग बाथरूमचा दरवाजा उघडताच एक भयानक दृश्य समोर आलं। निर्मलाचं मृत शरीर बाथरूममध्ये अर्धनग्न अवस्थेत आढळून आलं।
व्यंकट तिथे पोहोचताच हादरून गेला. त्याने पोलिसाकडे बघत संतपणे विचारलं, हे काय झालं? त्यांचं दुःख स्पष्ट दिसत होतं. पोलिसांना आता सुनील कुमारला पकडायचं होतं. संपूर्ण तपास पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली होती. निर्मलाचा मृत्यू कसा झाला? ही हत्या होती का काहीतरी वेगळं घडलं? सुनील कुमार हा आरोपी होता का की अजून कोणीतरी यामध्ये सामील आहे? पोलिसांनी आता गुन्ह्याचं गूढ उकलण्यासाठी कसून तपास सुरू केला होता. पोलिसांनी सुनील कुमारच्या घरी जाऊन त्याची चौकशी केली तेव्हा पोलिसांना काही गोष्टी कळाल्या. सुनील कुमार 20 वर्षाचा असतानाच घराबाहेर पडला. तो नेहमी मुलीसोबत वाईट वर्तन करायचा, चुकीच्या संबंधात पडायचा आणि नेहमी तो नशेत असायचा. तो घरी कोणाला न सांगता वेगवेगळ्या मुलींना घेऊन येत होता. एक वेळा तर त्याने आईवर सुद्धा हात उचलला होता. तर आईवडिलांनी सांगितलं, तू आमचा मुलगा नाहीस. पण पोलिसांना घरी गेल्यावर समजलं की सुनील कुमारचे वय 25 वर्षे आहे. आईवडिलांनी त्याला घरातून बाहेरून हाकलून दिलं. तेव्हा त्याने एक भाड्याने घर शोधलं आणि तो वेगवेगळ्या लोकांसोबत राहू लागला. त्याने खर्चासाठी लोकांकडून उधारीवर पैसे घेतले होते. तो अनेक मुलींच्या संपर्कात सुद्धा होता. त्याच्या मोबाईलमध्ये मुलींचे फोटो, शरीर संबंध ठेवलेल्या अनेक फोटो त्याने मोबाईलमध्ये जतन करून ठेवले होते. पोलिसांना त्याच्या वागण्याचा आणि वर्तनाचा अधिक पत्ता लागला होता. पण पोलिसांसमोर एक मोठा प्रश्न होता, त्याने निर्मलाला का मारले? 2 वर्षापूर्वी निर्मला 53 वर्षाची होती. तेव्हा तिच्या शारीरिक गरजा पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे तिला नवऱ्याकडून हवं ते प्रेम मिळत नव्हतं. त्यामुळे ती शारीरिक गरजा आणि प्रेम शोधायला लागली होती. त्यावेळी तिची आणि सुनील कुमारची भेट झाली. सुनील कुमार तेव्हा 25 वर्षाचा होता. 25 वर्षाचा मुलगा आणि 53 वर्षाची महिला. ती त्याच्या आईच्या वयाची होती आणि ती त्याला आकर्षित होऊ लागली. दोघे एकमेकांशी मित्राप्रमाणे बोलायला लागले. म्हणजे सुनील कुमारला 53 वर्षाची निर्मला असली तरी त्या महिलेला तशा प्रकारच्या गोष्टीत रस असल्याचं समोर आल्यावर एक दिवस त्याने निर्मलाला घरी बोलावलं आणि त्या महिलेसोबत तो जास्त संपर्क साधू लागला. त्याचे शरीर संबंध 2 वर्षापासून सुरू होते. निर्मला नियमितपणे कॉलेजच्या कॅम्पसजवळ स्कूटर पार्क करून कुणाला माहीत होणार नाही अशा प्रकारे सुनील कुमारच्या घरी जाऊ लागली. ते सगळे खूप गुप्तपणे चाललं होतं. मागील 2 वर्षापासून तिने खूप मैत्रिणी बनवल्या आहेत असं ती आपल्या नवऱ्याला सांगायची. जास्त करून ती मंदिरात जाते, सुपरमार्केटला जाते, मैत्रिणीकडे जाते असं सांगून ती घरून निघायची. नवऱ्याला याबद्दल काहीही कल्पना नव्हती. वयाचा फरक असला तरी काही फरक कुमारला पडत नव्हता. त्याला हवं असलेलं प्रेम मिळत होतं. त्याने पण 25 ते 30 वर्षाच्या मुलीची एक लिस्ट बनवली होती. त्यामध्ये निर्मलाचं नाव देखील होतं. त्यामध्ये पोलिसांना 5 महिलांची नावे मिळाली. त्यात निर्मलाचं आणि एक दुसरी महिला, ती तिच्या घराजवळच्या कॉलनीमध्ये एक विद्यार्थिनी होती. ती सुनील कुमार सोबत डेटिंग करत होती. पोलिसांना कळलं होतं की सुनील कुमार हा एक प्लेबॉय आहे. तो महिलासोबत शरीर संबंध करायचा आणि पैसे घ्यायचा. महिलाकडून मिळालेल्या पैशावरच तो अवलंबून होता. 2 वर्षानंतर त्याच्याकडून खूप कर्ज वाढत गेले आणि त्याला ते कर्ज परतफेड करता येत नव्हतं. कर्ज परत देण्यासाठी त्यांच्याकडे खूप दबाव येऊ लागला होता. त्याच्यावर तब्बल 3 लाख रुपये कर्ज झालं होतं. त्यामुळे त्याने त्याच्या संबंधित असलेल्या सर्व महिलांकडून तो कर्ज फेडण्यासाठी पैशाची मागणी करू लागला. काही दिवसानंतर तो निर्मलाला देखील पैशाची मागणी करू लागला. मला 3 लाख रुपये हवे आहेत. तेव्हा निर्मलाने साफ नकार दिला. माझ्याकडे एकही रुपया नाही. माझ्या सर्व पैशाचा व्यवहार माझा नवरा सांभाळतो आणि मला लागेल तेवढेच पैसे देतो. त्यामुळे माझ्याकडे एकही रुपया नाही असे निर्मलाने त्याला स्पष्ट शब्दात सांगितले होते. तो पैसे घेण्यासाठी निर्मलाच्या घरापर्यंत जाऊ लागला आणि निर्मलावर दबाव वाढवू लागला. शेवटी सुनील कुमारने 19 जानेवारीला ठरवलं आणि निर्मलाला कॉल केला आणि निर्मलाला घरी बोलावून घेतलं. त्याला अगोदरच माहीत होतं की निर्मलाकडे खूप दागिने आहेत. त्याने निर्मलाला सांगितलं, तू परीसारखी सजून धजून दागिने घालून ये. आपण अगोदरच्या सारखं करू म्हटल्यावर निर्मलाला खूप आनंद झाला होता. निर्मला सुखाच्या भरात होती. सुनील कुमारचा काय उद्देश आहे हे तिच्या लक्षात थोडे पण येत नव्हते. निर्मला दागिने घालून घरी आली. ती गेली तेव्हा तो दारू पीत बसला होता. तिला पुढे काय होणार याची थोडी सुद्धा कल्पना नव्हती. नंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले आणि कुमारने तिचा गळा दाबला आणि तिची हत्या केली. निर्मलासोबत असा भयंकर प्रकार त्याने केला. नंतर त्याने एका 25 वर्षाच्या मुलीला घरी बोलावून घेतलं आणि निर्मलाला बाथरूममध्ये नेऊन ठेवलं. पण त्या घरी आलेल्या दुसऱ्या मुलीला अजिबात शंका आली नाही की निर्मलासोबत त्याने काय केलं आहे. ती मुलगी घरामध्ये होती तेव्हा तो सर्व सोनं घेऊन सोनाराच्या दुकानात गेला आणि त्याने त्याच्याकडून 50,000 रुपये घेतले आणि कर्ज घेतलेल्या व्यक्तीकडे जाऊन त्याने 50,000 रुपये दिले आणि तो चहाच्या टपरीवर चहा पीत बसला होता. तो बाहेर जाऊन सोने विक्री करून त्याचे पैसे घेऊन नंतर कर्ज घेतलेल्या व्यक्तीला पैसे देऊन शांत बसला होता. तोपर्यंत पोलिसांनी सर्व काही तपास सुरू केला होता. त्याने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी त्याची कल्पना तो करत होता. तेवढ्यातच पोलिसांनी सुनील कुमारला ताब्यात घेतले आणि कोर्टात हजेरी केली. 2 वर्षापूर्वीच्या त्या व्यक्तीसोबत फोन रेकॉर्ड आणि इतर तपास पोलिसाकडे आले आहेत. व्हॉट्सअप चॅट आणि इतर सबूत सुद्धा पोलिसांच्या हाती आली. तर अशाच नवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी क्राईम फाईल्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.